बघू शकता बाकीचा सगळा मसाला आहे तो मस्त छान भाजून घेतलाय आणि आता कांद्याला थोडासा वेळ लागतोय. सो मी आत्ता बनवणार आहे अंडा करी. तर बघू शकता एकदम मस्त झाली. तर त्याच्यासाठी काय काय मसाला लागणार आहे ते आपण बघूयाच. त्याच्यासाठी पूर्ण व्हिडिओ नक्की बघा, म्हणजे मी काय काय मसाला टाकला आहे ते तुम्हाला त्याच्यामध्ये डिटेलमध्ये सांगणार आहे. हाय हॅलो नमस्कार, तुमचं सगळेच आपल्या काही नवीन रेसिपीमध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते. सो मी आत्ता बनवणार आहे अंडा करी. तर अंडे आहेत ते उकडून ठेवलेत आणि वरण भात पण झाला आहे, चपात्या पण झाल्यात, फक्त आता राहिलेली आहे भाजी. तर म्हटलं चला करूयात आणि तुमच्यासोबत पण शेअर करूयात, कारण की ह्याच्या अगोदर पण मी एकदा बनवली होती पण व्हिडिओ एडिटिंग नाही झाला आणि तो मोबाईलवरला व्हिडिओ पूर्ण गेला. त्यासाठी म्हटलं चला आता परत एकदा तुमच्यासोबत शेअर करूयात. त्यासाठी घेतलेले आहेत मी 2 कांदे खूप तिखट आहेत त्यामुळे माझ्या डोळ्याला पाणी यायला लागले. हा अंडा रुद्रांशला म्हणजे उकडलेला अंडा आवडतो, तर त्याच्यासाठी पण एक अंडा उकडायला ठेवला आहे आणि भाजीसाठी पण टाकलेत. सो कांदा आहे तो आपल्याला उभा कट करून घ्यायचा आहे, केला नाही त्याने. दोन्ही वहीतला 3ही वहीतला करायचा. खूप कांदा तिखट. बरं चालते तेवढं पूर्ण कर, मग काही टेन्शन नाही. उद्या सकाळी लवकर उठायचं. हो आवर पटकन. सो आता मी घेतलेलं आहे खोबरं आणि कांदे मी 3 घेते, कारण की 2 भाज्याला टाकायचे त्याच्यामुळे. तर अगोदर आपण काय करूयात, सगळा मसाला आहे तो रेडी करूयात आणि नंतर भाजायला ठेवूयात. सो लसूण घेतलेला आहे मी 1 ते 1.5 कांडी घेतली, निवडून ठेवला आहे. आता अगोदर कांदा कट करून घेते आणि लगेच बाकीचा मसाला आहे तो पण भाजून घ्यायचा आहे आणि खोबरं आहे ते पण कट करून घ्यायचं आहे. सगळा बाकीचा स्वयंपाक सगळं झाला आहे, फक्त आता राहिलेली आहे भाजी. आणि तशी बाकीचे तर दिवसभर कामं जात आहेत, त्या कामाला काही लवकर नाही आवरत आहे, कारण की अजून माझे कपडे राहिलेत. दळणं करायचे आहेत मला. बाजरीचं पण संपलेलं आहे अगोदरच, ते पण करायचं आहे, गव्हाचं पण करायचं आहे. रुद्रांची सुट्टी आहे ना त्याच्यामुळे मग खूप उशीर होतो. सकाळी चहा बिस्किट खाल्ले होते त्याच्यामुळं मग स्वयंपाकाला उशीर झाला तरी काही नाही. आणि आत्ता त्याची सुट्टी तरी तो अभ्यास करतोय, कारण की त्याला उद्या सकाळी लवकर उठायची गरज नाही आत्ता अभ्यास केला तर. आणि मग एकदा अभ्यास झाला की मग TV बघत बसणार आहे खूप वेळ. त्याच्यामुळे तो आत्ता मला म्हटला की पूर्ण अभ्यास होस तर TV लावू नको, नाहीतर मग हो तेवढं कंप्लीट कर मग TV लावते. आणि मला कसं रेसिपी वगैरे बनवायची, मला रेसिपी बनवायची असेल ना तर मला जास्त असा दंगा नको वाटतो, म्हणजे टीव्हीचा आवाज. परत हे शांत बस रे. कांदा खूप तिखट आहे, खूप म्हणजे खूप तिखट आहे. चला आता खोबरं आहे ते पण कट करून घेतले, तर आता आपण डायरेक्ट मसाला आहे तो भाजून घेऊयात. सो मी आता मसाल्यासाठी घेतलेले आहे थोडीशी खसखस आणि थोडेसे तीळ घेतलेले आहेत. आता ही मला अंडा करी, सो मला अंडा करी बनवायची म्हणून मी हे 2 घेतलेले आहेत. जर मला फक्त सोयाबीनची भाजी बनवायची असते तर मी हे तीळ पण नसते घेतले आणि खसखस पण नसते घेतली, पण अंडा करीला छान लागते म्हणून घेतली. सो आता आपल्याला हे ना मला तेल नाही टाकायचं, थोडंसं तेल आहे, म्हणजे मी सोयाबीन भाजून घेतलं आहे त्याचं. पण आपण बिना तेलाचं जर भाजलं ना तर लवकर भाजतं आणि चिटकत नाही. म्हणजे आता ह्याला थोडंसं तेल लागलेलं आहे ना त्यामुळे हे थोडंसं चिटकतं आहे तव्याला. तर लगेच भाजतं. बघू शकता तीळ आहेत ते तीळ लगेच फुगले. खूप जास्त भाजायचं नाही, नाहीतर मग आपली भाजी आहे ती कडू लागते. आता ह्याला थोडंसं तेल आहे ना म्हणून हे चिटकतं, नाहीतर अजिबात चिटकत नाही. कोरड्या तव्यावरतीच आपल्याला भाजून घ्यायचे. सो अगोदर मी खोबरं टाकते. आता आपल्या ह्याला तेल वापरायचं, कारण की तेल टाकलं तर लवकर भाजलं जातं त्याच्यामुळं.
आता मी तेल आहे थोडं जास्तच टाकते आणि ह्याच्यामध्येच आलं, लसूण आणि हिरवी मिरची सगळं एकत्र भाजून घेते. फक्त खाली राहतो तो कांदा. आता हे आपल्याला छान ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचं. ते बघू शकता छान मस्त खोबरं, लसूण आणि हिरवी मिरची, आलं सगळं छान परतलेलं आहे. आणि आता राहिले आपले खडे मसाले. तो हे आहे ते आपण एका साईडला काढून घेऊया. आपलं तेल आहे ते सगळं मध्ये राहील. आणि आता आपण ह्याच्यामध्ये टाकूया खडे मसाले. आता ह्याच्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे 4 ते 5 लवंगा, 4 ते 5 मिरे आणि दालचिनीचे 2-3 छोटाले तुकडे, एक फूल घेतले मी. 1 मिनिटामध्ये छान भाजून निघलं. आणि आता आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचा आहे कांदा. कांदा मी उभा कट करून घेतला. तो कांदा आहे आपल्याला सगळा असा फोडून टाकायचा म्हणजे लवकर भाजला जातो. पण छान भाजून घ्यायचा. गॅस हाय फ्लेमवर ठेवायचा म्हणजे कांदा आपला लवकर भाजतो. बघू शकता बाकीचा सगळा मसाला आहे तो मस्त छान भाजून घेतलाय. आणि आता कांद्याला थोडासा वेळ लागतोय. आणि त्यासोबतच एक टोमॅटो घेतलाय म्हणजे अर्धा घेतलाय, एक पूर्ण नाही घेतला. तो जो कांदा आहे तो छान भाजून घेऊया आणि नंतर टोमॅटो भाजून घेऊया म्हणजे कांदा काढल्याच्या नंतर. आणि सगळी भाजी झाल्याच्या नंतर अंडे आहेत ते पण आपल्याला त्याची पण साल काढून घ्यायची, कवच त्याचं काढून घ्यायचे. ते कांदा छान जर भाजला ना तर भाजीला छान कलर येतो. आणि भाजी पण लवकर शिजते. मसाला आहे तो तेलामध्ये लवकर शिजतो. सोयाबीन बघू शकता मस्त छान भाजून घेतलेला आहे. कढईपेक्षा ना तव्यामध्ये थोडासा मसाला आहे तो लवकर भाजतो. कढईमध्ये थोडासा वेळ लागतो पण तव्यावर खूप लवकर भाजतो मसाला. बघू शकता कांदा पण आपला छान परतलेला आहे. बघू शकता कांदा मस्त भाजून घेतलाय. आता कांदा आपण काढून घेऊयात आणि टोमॅटो भाजून घेऊयात. आणि मसाला पण आपल्याला थोडासा गार होऊ द्यायचा मिक्सरला काढायच्या अगोदर. बघू शकता आपला मसाला आहे तो मी पूर्ण ह्याच्यामध्ये काढून घेतलाय आणि थोडासा गार झालेला आहे. स्वतः आपण लगेच मिक्सरमध्ये काढून घेऊयात. थोडंसं गरम आहे पण मला ह्याच्यामध्ये ना थोडंसं पाणी टाकायचं आहे त्याच्यामुळे मी लगेच काढून घेते. पाणी का टाकायचं आहे कारण की ह्याच्यामध्ये ना मसाला आहे तो पूर्ण लवकर बारीक नाही होते. वरतून थोडी टाकायची भाजीमध्ये आणि थोडीशी आहे ती ह्याच्यामध्ये टाकायची. स्वतः आपण हे लगेच मिक्सरला लावून घेऊया. अजून थोडंसं आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे. अगदी थोडंसं टाकायचं आहे. अगोदर टाकलेलं आहे. वैसर नाही ना त्याच्यामुळे वेळ लागतो. आता वैसर ते जाणावंच लागेल. मस्त छान झालाय मसाला. आता आपण हा काढून घेऊया. मस्त छान बारीक झालाय. बघू शकता मस्त छान मसाला झालेला आहे. आणि ह्याच्यात कोथिंबीर टाकली ना तर भाजीला छान म्हणजे तेलामध्ये छान परतली जाते त्यामुळे टेस्ट पण छान येते.
आणि थोडंसं असा मसाल्याला कसा ग्रीन कलर कसा येतो तसा भाजीला एकदम छान येतो, जशी की आपण आमटी वगैरे कशी बनवतो सेम तशी. आता थोडीशी कोथिंबीर राहिलेली आहे, ती लगेच कट करून घेते म्हणजे भाजीला आपल्याला टाकायला. ती आपल्याला नंतर टाकायची, भाजी पूर्ण झाल्याच्या नंतर टाकायची, पण कट करून ठेवते. तर चला आता भाजीला फोडणी घालूयात. सो आता कढई ठेवली आहे आणि आता आपल्या ह्याच्यामध्ये टाकायचं आहे तेल. आता फोडणी पण आपल्याला एकत्रच टाकायची, म्हणजे जी की मी अंडा करी बनवणार आहे आणि सोयाबीनची भाजी बनवणार आहे त्याची फोडणी आपल्याला एकत्रच टाकायची. फक्त ह्याला चांगली उकळी आली ना भाजीला, तर नंतर मग वेगळी वेगळी करायची. तर 2 भाज्या आहेत त्यामुळे तेल मी थोडंसं जास्त टाकते. सो आता तेल गरम झाले, आता आपण टाकायचं त्याच्यामध्ये तेजपत्ता. आणि आता लगेच आपल्याला हा मिक्सरच्या भांड्यामधला मसाला आहे तो लगेच ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. तो सगळा मसाला आहे ह्याच्यामध्ये टाकून घेतला. आणि आता आपण ह्याच्या अगोदर मीठ काहीच नाही घातलेलं, तो ह्याच्यामध्ये लगेच मीठ पण टाकून घ्यायचं आहे. तर आता जो अगोदर आपण जे भाजून घेतलेला आहे ना कांदा खोबरं, ते छान भाजून घेतले, त्याच्यामुळं हा मसाला भाजायला अजिबात वेळ नाही लागत आहे. बघू शकता तेलामध्ये लगेच टाकलाय की लगेच साईडने तेल सुटायला चालू झाले. आणि जर आपण तो मसाला भाजला व्यवस्थित नसता किंवा आपण जर तो कच्चा कोणी कच्चा पण काढतो तर मग त्याला खूप वेळ घेतो हा मसाला भाजायला, तरी पण भाजीला तरी पाहिजे तशी येत नाही आणि टेस्ट पण तशी पाहिजे तशी येत नाही. त्यामुळे तो मसाला आपल्याला एकदम छान भाजून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये टाकते मीठ. आता जेवढं आपल्याला भाजीला लागायचे तेवढं जर एकत्र टाकलं तरी चालतं, किंवा थोडंसं कमी टाकायचं, म्हणजे आपल्याला वाटलं की अजून थोडंसं लागेल तर आपण नंतर टाकू शकतो. सो आता मी मीठ टाकले, आता ह्याला छान परतून घेते. आणि आता लगेच ह्याच्यामध्ये टाकते मी हळद. आणि मसाला अजून थोडासा आपल्याला छान भाजू द्यायचा आहे. नंतर ह्याच्यामध्ये आपल्याला तिखट आहे ते टाकायचं आहे. अजून मी 1 ते 2 मिनटं ह्याला कमी गॅसवरती छान तेलामध्ये भाजून घेते मसाला. सो बघू शकता मसाला आपला छान भाजलेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये तिखट आहे ते टाकून घेऊया. म्हणजे ते मी कांदा लसूण मसाला तिखट ते पण घरीच बनवलेलं आहे, ते पण अजून बनवणार आहे कारण की हे संपत आले. सो त्याचा पण एक व्हिडिओ बनवेल. आता 2 चमचे तिखट आहे ते टाकून घेते. आणि थोडंसं ह्याच्यामध्ये लाल तिखट टाकते. आता आपल्याला हे मसाला आहे अजून एकदा छान परतून घ्यायचा आहे. बघू शकता मस्त असं सुटसुटीत झालाय आणि छान तेल सुटलंय. तर आपला मसाला एकदम छान परतून झालेला आहे. सो आता आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकूयात, म्हणजे जेवढं आपल्याला आता भाजी बनवायची आहे, म्हणजे सोयाबीनची भाजी अंडा करी, तर तेवढं ह्याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया. सो आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाणी ओतलं होतं तेच पाणी ह्याच्यामध्ये टाकून घेते. पाणी लागेल तेवढंच एकत्रच टाकायचं आहे. गरम पाणी टाकलं तरी पण चालतं, गरम पाणी टाकलं तर अजून लवकर भाजी छान शिजते आणि अजून छान टेस्ट लागते. पण मी आता ह्याच्यामध्ये गार पाणीच टाकले. आणि हा आत्ता बघू शकता किती घट्ट आहे, कारण की मसाला मी भरपूर काढलेला आहे. तर आता आपल्याला ह्याच्यामध्ये अजून भरपूर पाणी ॲड करायचं आहे. आणि ह्याला छान उकळी आली ना तर मग ह्यातला अर्धा रस्सा आहे तो काढून घ्यायचा आहे सोयाबीनच्या भाजीला, आणि राहिलेला आहे त्याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला अंडे फोडून. तर मी एवढं पाणी ॲड केलं ह्याच्यामध्ये. आता ह्याला एक छान उकळी येऊ देते आणि एक मस्त कट येऊ देते. नंतर आपण वेगळी भाजी करूया.
अंडा करीला कसं आहे की अंडा करी आहे ना, आपण म्हणजे जेवायला घेतल्यावर पण कोणी कोणी पूर्ण भाजी शिजल्याच्या नंतर पण खाली भाजी काढून ठेवल्याच्या नंतर पण टाकतायत हे अंडं वगैरे. पण मी काय करते की अंडे टाकल्याच्या नंतर 1-2 मिनटं फक्त ह्याला उकळू देते छान आणि नंतर गॅस बंद करते. तर आता आपल्याला ह्याला अजून ह्या रश्श्याला शिजायचं आहे अजून थोडा वेळ. बघू शकता मस्त छान कट आलाय. सो बघू शकता आता कोथिंबीर टाकून मस्त छान मिक्स करून घेतले. आणि आता मी हे दुसरं भांडं आहे. आता मी ह्याच्यामध्ये कढईमध्येच काढणार होते, पण कढई आता आम्ही थोडंसं पॅकिंग केली सामानाची, त्यामुळे त्यात भरपूर सामान ठेवून दिलं. बरं चालतंय. आता मला ना सोयाबीनची भाजी बनवायची, त्यासाठी थोडासा रस्सा काढून घेते आणि ह्याला अजून आपल्याला 2-3 मिनटं कमी गॅसवरती शिजून द्यायचं आहे. अंडा करीची भाजी पण मस्त छान शिजली आहे. सो आता आपण ह्याला ना ह्याच्यामध्ये अंडे टाकूयात फोडून. फक्त भाजी छान शिजली आणि नंतर फक्त अंडे टाकल्याच्या नंतर आपल्याला 2 मिनटं शिजून द्यायचं आहे. दोन्ही पण भाजी मस्त छान शिजली आहे आणि आत्ता मला घ्यायचं आहे अंडं फोडून. सो मी ह्याच्यामध्ये 5 अंडे उकडायला टाकले होते, रुद्रांशने खायला घेतला आहे आणि हे 4 अंडे आहेत हे आपल्याला भाजीमध्ये टाकायचे. तर अगोदर ह्याचं आपण ना पूर्ण कवच आहे ते काढून घेऊयात. आणि तुम्हाला ही अंडा रेसिपी कशी वाटली, अंडा करी रेसिपी, हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल त्या चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा. त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल. सो मी एका प्लेटमध्ये ह्याला अगोदर काढून घेते. दोन्ही पण भाज्या मस्त छान कट आला. सोयाबीनच्या भाजीला एवढा जास्त नाही कट आला, कारण की ते भांडं खूप छोटं पडलं त्याच्यामुळे. सो बघू शकता मस्त भाजीला छान कट आलाय. आणि आता आपण टाकूयात ह्याच्यामध्ये अंडे कट करून. सो असं अर्धा अर्धा कट करायचं आणि डायरेक्ट भाजीमध्ये सोडून द्यायचं. आणि आता आपल्या ह्याला जास्त वेळ नाही शिजवायचा, अगदी 2 मिनटं फक्त शिजून द्यायचे, लगेच गॅस बंद करायचा आहे. सो मी आता 4 अंडे आहेत ते ह्याच्यामध्ये सगळे सोडून घेते. आणि एक आहे ते रुद्रांशनी, त्याला असं मीठ टाकून खायला आवडतं जास्त, त्यामुळे एक त्याला ठेवले. आणि हे आता ह्याला जास्त हलवत नाही बसायचं. आता ह्याला फक्त 2 मिनटं छान शिजून द्यायचे. बघू शकता मस्त शिजलेला आहे, कट पण छान आलाय. कशाचा? अंडा करीचा, सोयाबीनच्या भाजीचा का अंडा भाजीचा? या भाजीचा ती करी मध्ये आहे ते आत्ताच्या. तू अंडा करी खाणार आहे का सोयाबीन खाणार आहे?